मम्मी आज काय बनवतेस ग जेवायला? आज बनवतीये चण्याची भाजी आणि कोकमाचं सार, भात आणि भाकरी बनवूया ज्वारीची, है ना? हां. नमस्कार, शुभ्रास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवत आहे चण्याची भाजी, कोकमाचं सार, भात आणि ज्वारीची भाकरी. चला तर मग सुरुवात करू. चणे मी रात्री भिजत घालून ठेवले होते, 1 कप चणे. आता मी सकाळी स्वच्छ धुवून असे मी एका कुकरच्या डब्यामध्ये ते घालून घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे. आणि इथे भाताचा कुकर आहे, डब्बा आहे, सॉरी. हे आता मी कुकरला लावून घेते. तर चणे आधी घालूया खाली सगळ्यात. आणि ह्याच्यामध्ये ना मी थोडासा सोडा घालणार आहे, म्हणजे चणे खूप छान असे शिजतात. अगदी पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे आणि छान सोडा घालून छान शिजतात चणे. आणि चण्याच्या भाजीमध्ये बटाटा घालायचा असेल तर इथेच बाजूला पण झाकणावरती बटाटा ठेवू शकतो, असाच पाणी न घालता त्याच्यामध्ये. तर मला बटाटा घालायचा नाही आहे आज भाजीमध्ये, नुसत्या चण्याची भाजी बनवायची आहे, त्यामुळे बटाटा घालत नाही आहे. जर घालायचं असेल तर मग चण्याबरोबर सुकवून घ्यायचा बटाटासुद्धा. कुकर लावून झालेलं आहे आणि मी आता इथे साराची तयारी करते. तर हे बघा, इथे मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं एका पातेलीमध्ये आणि त्याच्यामध्ये 10-12 कोकम घालून घेते आणि मी आता हे उकळून घेणार आहे. साराचं वाटण काढून झालेलं आहे आणि या वाटणामध्ये जसं वरणाला वाटण मी दाखवलं होतं तसंच सेम वाटण आहे हे. आणि ह्याच्यामध्ये हे आपण कोकम उकळून घेतलेले त्याचं हे पाणी घालून घेते, गाळून घालते. आणि आता फोडणी द्यायची आहे. साराला फोडणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी साखर मी घालणार आहे. गूळ घातलं तरी सुद्धा चालेल. अर्धा चमचा साखर घातलेली आहे. हे कोकमाचं सार वाटण लावून केलेलं आहे, नाहीतर याच्यामध्ये नारळाचा रस घालून सुद्धा करतात. नारळाचा रस घालून केलेला ना तर त्याला कड काढलं तरी चालतं, पण या वाटण लावून आपण आता केलं आहे ना त्याला कड नाही काढायचा. कड काढला तर मग सगळं ते फुटणार. आता आपण चण्याची भाजी बनवणार आहोत आणि चणे मी कुकरला लावले होते बघा, छान शिजलेले आहेत. आणि आता गॅसवर एक टोप ठेवलेला आहे. टोपामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता मोहरी घालते. मोहरी छान तडतडली यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहे. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घालू शकतो. आता माझ्याकडे कढीपत्ता आज नाही आहे, त्यामुळे कढीपत्ता घातलेला नाही आहे. लसूण थोडी गोल्डन ब्राऊन झाली की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्या. यामध्ये घालते पाव चमचा हिंग. कांदा परतल्यानंतर यामध्ये 2 टोमॅटो घालणार आहे बारीक चिरून. आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. छान परतून घेते. आता यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे. तर 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. आणि आता मी हे छान परतून घेते. वाटणामध्ये लसूण, कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. आणि
आणि त्याच्यामध्ये वाटत असताना कोथिंबीर, थोडीशी आलं आणि एक हिरवी मिरची असं घालून हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे. हे छान परतून घेतलं. आता यामध्ये आपण हे शिजवून घेतलेले चणे आहेत ते घालून घेऊया. यामध्ये घालते चवीपुरतं मीठ. परत मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम मीडियम करून 10 मिनटं छान भाजी आपण शिजवून घेऊ. 10 मिनटं मी झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेतली. बघा छान कलर सुद्धा आलेला आहे. आणि थोडीशी पातळ अशी ठेवलेली आहे, म्हणजे ग्रेव्ही ठेवलेली आहे, कारण भाकरी पण आपल्याला खायची आहे ना ह्याच्याबरोबर. आता मी ताट वाढते. तर इथे आहे ज्वारीची भाकरी, भात वाढलेला आहे आणि मी थोडेसे भजी केले, बटाट्याचे भजी थोडे केले आणि थोडे कांदा भजी केले. त्यानंतर आहे सार, कोकमाचं सार. हे नुसतं आपण प्यायलं ना तरी पण खूप छान लागतं ते. आणि चण्याची भाजी. मम्मी आणि आज मला सुट्टी आहे, तर आपण जायचं ना गणपतीच्या कारखान्यात? हो, आज जाऊया. तर आमचा गणपती बुक केलेला आहे, पण शुभ्राने असं प्रत्यक्ष तिथे जाऊन बघितलेलं नाही आहे गणपती. तर त्यासाठी शुभ्रा म्हणते आज जाऊया आपण. किती दिवस आमचं चाललंय जायचं, तर काय जायचं योग येत नाही आहे. तर आज शुभ्राला सुट्टी आहे आणि छान ऊन पण पडलेलं आहे ना शुभ्रा. आम्ही जायला निघालो आणि मग पाऊस आला संध्याकाळी, तर त्यामुळे मग रद्द केलं. तर आज छान ऊन पण पडलेलं आहे. तर जेवल्यानंतर मग जाऊया शुभ्रा, थोडासा आराम करूया. हा, नंतर मग जाऊया. जेवण तयार आहे. जेवल्यानंतर आम्ही थोडासा आराम करू आणि मग नंतर संध्याकाळी 5 वाजता वगैरे आम्ही निघू इथून गणपती वर्कशॉपमध्ये. शुभ्रा मगाशी म्हणाली तसं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.